नहीं नहीं, वो प्यार है मैडम मेरा, मैं ऐसे कैसे छोड़ दूँ? 2 साल से प्यार है मेरा वो। दारू पितो, हुक्का पितो, तुला काहीतरी 2 रुपयाचे कानातले आणून देतो, 2 रुपयाची चॉकलेट देतो, 5 रुपयाची, त्याच्यामध्ये तू खुश आहे? तुला कोण करतं? मग म्हणजे तुझी आई काय करते? म्हटलं माझी आई काम करते हॉटेलमध्ये। मैडम वो उसको ड्रग्स देता था, ड्रग्स में वो खुद तो करता था, दुसरे को भी करवाता था। जर तुम्ही लहान मुलांची मागणी करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ह्याच्यातून सुटाल, तर हे पूर्णपणे चुकीचे भ्रम आहे तुमचे हे। पोलीस दीदी उपक्रमामध्ये तुमचं नाव नेहमी आम्हाला टॉपला ऐकायला येतं की या उपक्रमा थ्रू मॅमने जे आहेत ते हे ह्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत कम्युनिटीमध्ये राबवल्या आहेत, इतक्या सक्सेसफुल केसेस ज्या आहेत त्या केल्या आहेत। तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये कधी जे आहेत ते रुजू झालात ह्याविषयी आणि कसे रुजू झालात, काय प्रेरणा होती डिपार्टमेंटमध्ये येण्याची, ह्याविषयी थोडं आम्हाला सांगू शकाल का? ऍक्च्युली 7 एप्रिल 2021 रोजी मी इमामवाडा पोलीस स्टेशन येथे रुजू झाले। सर्वात प्रथम माझा तो पोलीस स्टेशन होता इमामवाडा पोलीस स्टेशन। ऍक्च्युली सांगायचं झालं तर आपण पोलीस होतोच कशाला, तर मला एक हे होतं की आपण पोलीस होऊन समाजासाठी काहीतरी करतो, कारण लोक घाबरतात ते खाकीला, गुन्हेगार आहे ते खाकी बघितली तर ऑब्व्हियसली घाबरतात। मग त्याच्यामुळे मला ते इन्स्पिरेशन होतं की मी समाजासाठी काहीतरी करेन। कारण जेव्हा जॉईंट सीपी मॅडम होते इथं दोरजे मॅडम, त्यांनी जेव्हा पोलीस दीदीची पहिली मीटिंग घेतली आणि सांगितलं की पोलीस दीदी काय करतील, कशा प्रकारे पोलीस दीदी उपक्रम राबवतील, उठच बॅटाचवर जास्त भर होतं पोलीस दीदीमध्ये, त्यांच्या पेरेंट्सला सांगावं असं। तर मी जेव्हा मीटिंग घ्यायला जायची रामबाग किंवा जातोरी परिसरात, तर मला रिस्पॉन्स नाही भेटायचा। असा यायचे, ऐकायचे आणि फोटो काढायचे, निघून जायचे। त्यांना असं वाटायचं की मॅडम फोटो काढायला येते, तर ते यायचे, फोटो काढायचे, निघून जायचे। तर मला असं वाटायचे की संध्याकाळच्या वेळ असायच्या, त्यांना नाही का संध्याकाळच्या वेळमध्ये फावला वेळ असतो, काहीच काम नसतात। सकाळी तरी ते काहीतरी करतात, शाळेत जातात किंवा काय घरचे कामं वगैरे असतात, पण सायंकाळी काहीच कामं नाही, सर्व असे बसून। आणि त्यांच्यापेक्षा जे मोठे मुलं होते ते व्यसनाधीन, दारू पिणे, फर्रा खाणे, शिवीगाळ करणे, भांडण करणे, सायंकाळच्या वेळेस फक्त तेच चालायचं। हे बघून मला असं कुठेतरी वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे। आणि माझ्याकडे पोलीस दीदीचा खूप मोठा चांगला एक प्रकार शस्त्र होतं। मग मी मॅडमला एकदा भेटली होती आणि मॅडमला विचारलं होतं की आपण मॅडम पोलीस दीदी उपक्रमात मी काहीतरी नवीन उपक्रम चालू करू शकते का तिथं? मॅडमने मला म्हटलं हां तुम कुछ भी कर सकते हो। तर तेव्हा मी एक ठरवलं होतं की हे संध्याकाळच्या वेळेस ना ह्यांना त्या ट्युशन क्लासेस द्यायचं किंवा काहीतरी स्पोर्ट्समध्ये ह्यांना बिझी करायचं, की त्यांना मन असं डायव्हर्ट होऊ नाही, दुसऱ्याकडे होऊ नये असं। तर असं ठरवल्यानंतर जेव्हा मी म्हटलं मी तर शक्य नाही ना की मी त्यांना जाऊन ट्युशन शिकवेन किंवा मी जाऊन त्यांना स्पोर्ट्स शिकवेल, असं शक्य नाही। मग एक सर मला मिळाले, गुप्ता सर, त्यांचे नाव सांगायला हरकत नाही कारण त्यांनी खूप मदत केली आहे ह्याच्यामध्ये माझी। गुप्ता सरांनी मग म्हटलं की ठीक आहे आम्ही त्यांना कराटे क्लासेस शिकवू। मग जेव्हा सुरुवात केली तेव्हा 6च मुलं होते, त्याच्यानंतर मुलं वाढत गेले, मग 6चे 10 झाले, 12 झाले आणि त्याच्यानंतर 160 पर्यंत आमची स्ट्रेंथ गेली। आणि जेव्हा आम्ही शिकवायला गेलो तेव्हा मुलं पहिले सिरियस नव्हते, पहिले येत होते। मग त्यांना आम्ही ड्रेसेस वाटप केले। ड्रेसेस वाटप केल्यानंतर त्यांना खूप छान वाटायला लागलं। त्यांनी ग्लव्स दिले, त्यांना ते पंच करायला ते दिलं। मग ते त्यांना असं खूप इंटरेस्ट वाटायला गेला। मग त्यांनी छोटे छोटे बक्षीस जिंकायला सुरुवात केली आणि काही मुलांनी तर राज्यस्तरीय लेवल 24 मुलं आमचे राज्यस्तरीय लेवलवर मेडल जिंकले, ते ब्लॅक बेल्ट वगैरे असं त्यांनी अचीव्ह केलेलं आहे। मग त्याच्यानंतर त्यांना सर्व बाकीच्यांना पण वाटू लागलं ना की खूप छान, आणि पॅरेंट्सला पण वाटलं। मग आम्ही प्रोग्राम ठेवायचो, सक्सेस त्यांचे जे असायचं त्याच्यामुळे त्यांना जेव्हा सर्टिफिकेट वाटप करायचे प्रोग्राम ठेवायचो तेव्हा आम्ही मोठ्या आमच्या ऑफिसर्सला बोलवायचो, त्यांना बघून खूप छान वाटायचे ते। तर ते काही मग आता काय झालं ना, त्यातलेच काही मुलं जे एकदम असे वाईट वर्णाला लागलेले ते मुलं आज पोलीस भरतीची ट्रेनिंग करून पोलीस भरती किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचे हे करतात, वाचनालयात जातात। आणि खूप छान वाटतं की ते मुलं संध्याकाळी बसून बिडी सिगरेटच्या नादी लागत होते, आज ते मुलं फुटबॉल सारखे गेम खेळतात। त्यांना काय कोणाला फुटबॉल स्किप केले होते आम्ही, तर ते खूप छान आता फुटबॉल खेळायला बाहेर जातात, कराटे खेळतात आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात, अशा प्रकारे। पोलीस दीदी या उपक्रमामध्ये तुमची जी भूमिका आहे, या भूमिकेमुळे एखाद्या मुलीच्या जीवनात महत्वपूर्ण जो बदल असतो तो घडला,
असा कोणता तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही सांगू शकता का, किंवा अशी कोणती केस? मी असं भरपूर माझे एक्सपिरियन्स आहेत पोलीस दिदीमध्ये काम करताना, किंवा कोणाचे आयुष्य पूर्णपणे बदलले तर खूप मला आनंद होते ते सांगायला. एक मी त्याच्यावर उदाहरण देते की इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये असताना मी जेव्हा रुजू झाले त्याच्या आधीच एक 363 IPC अंतर्गत एक गुन्हा दाखल झाला होता. तर त्या मुलीला सर त्या बालिकेला बोलवायचे तपासाकरिता, पुढील तपासाकरिता. तेव्हा ती सरांना डायरेक्ट बोलायची की नहीं मैं तो उसी के साथ भागूंगी, वो ही करता, वो मेरा प्यार है, वो मेरे पेरेंट्स ने मेरे लिए किया ही क्या है, अशा प्रकारे बोलायची. मी तेव्हा बाजूला बसून ऐकायची. मला खूप असं वाईट वाटायचं की अशी कशी डायरेक्ट बोलते असं. मग सर बोलले की इथले लोक असेच बोलतात असे. मग तिला मी जेव्हा 1-2 वेळेस असंच बोलली, क्यों रे ऐसी क्यों बोलती हो, नहीं वो प्यार है मैडम मेरा, मैं ऐसे कैसे छोड़ दूं, 2 साल से प्यार है मेरा वो. आणि ती जेमतेम 15 वर्षाची. तर मला खूपच असं म्हणजे वाईट वाटलं माझ्या मनाला कुठंतरी की अरे यार, ही आता 15 वर्षाची मुलगी 2 साल से प्यार आहे म्हणते आणि आई वडिलांसोबत एवढी उद्धट बोलते. तर मग आणि तिच्या आईला मी माझा नंबर दिला होता की मॅडम अगर ये तुमच्या ऐसे बोली ना तो मुझे कॉल करो. मी फक्त तिला घाबरवायला म्हणून माझा नंबर दिला होता. पण तिच्या आईने अचानक एकदा मला रात्री 10 वाजता फोन केला की मॅडम इसने बॅग भर लिया और ये बोल रही की अब जा रही. तर मी तेवढा 10 वाजता मी जस्ट घरी पोहोचले होते. मी घरून पुन्हा पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनवरून गाडी तिच्या घरी नेली, तिला पोलीस स्टेशनला आणलं, तिच्या बॅग सहित तिला पोलीस स्टेशनला आणलं. तिला त्यावेळेस रात्रभर आम्ही CWCचे हेल्प घेऊन रात्रभर शासकीय वसतिगृहात ठेवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस स्टेशनला आणलं आणि तिला मी समुपदेशन केलं की म्हटलं की बघ तुला कोणती लाईफ पाहिजे. तर तुम्हाला माहित असेल की इमामवाडा रामबाग परिक्षेत्राच्या बाहेरच एक टाटा कॅपिटल हाईट्स म्हणून खूप मोठी बिल्डिंग आहे. तिथं रिच लोक राहतात आणि त्याच्या बाजूला झोपडपट्टी आहे. तिला मी तिथं नेलं माझ्या गाडीवर बसवून. माझ्यासोबत एक WPC होती, आम्ही दोघी. तिला आमच्या गाडीवर बसून नेलं. तिथं त्या पॉईंटवर उभं केलं. त्या पॉईंटवरून ती टाटा कॅपिटलची बिल्डिंग दिसत होती आणि इकडे झोपडपट्टी दिसत होती. मला तुला आता ह्या कॅपिटल हाईट्स मध्ये राहायचं आहे की ह्या झोपडपट्टीमध्ये राहायचं, तू सांग. तुला 2 ऑप्शन सांग, तुला काय आवडेल ह्याच्यातलं. ती म्हटली ऑब्व्हियसली मॅडम ह्या बिल्डिंग मध्ये राहायला आवडेल. बरं, मग तिला येताना एक रिक्षामध्ये एक मुलगी आणि मुलगा येत होते, ते दाखवले. हे बघ म्हटलं हे जात आहेत, ते दाखवलं. आणि त्याच्याच बाजूला येऊन एक कार जात होती. म्हटलं ही बघ, आता तुला हे आवडेल का हे आवडेल. ती म्हटली ऑब्व्हियसली मॅडम मला कार आवडेल. पोलीस स्टेशनला नेलं. मी म्हटलं हे बघ, आता आम्ही जाताना किती लोकांनी मला नमस्कार घेतलं. बरं का घेतलं, तुला कोणीतरी बोललं का, बरं का नाही बोललं. म्हटले मॅडम मी PSI आहे. तर म्हटलं मग तुला असं नाही वाटत का की मी पण काहीतरी व्हावं, मला पण कोणीतरी नमस्कार घ्यावं, मी पण कॅपिटल हाईट्स सारख्या बिल्डिंग मध्ये राहावं, मी पण त्या कारमध्ये फिरावं, तुला नाही कधी वाटत. आणि तू मुलगा ज्याच्यासाठी तू म्हणत आहेस तो काय करतो, दारू पितो, हुक्का पितो, तुला काहीतरी 2 रुपयाचे कानातले आणून देतो, 2 रुपयाची चॉकलेट देतो, 5 रुपयाची, त्याच्यामध्ये तू खुश आहे. तुला असं नाही वाटत की व्हॅलेंटाईन डेला तुझा जो नवरा आहे किंवा तुझा जो होणारा बॉयफ्रेंड आहे तो तुला चांगली डायमंड रिंग द्यावी किंवा चांगला एखाद्या गळ्यातला नेकलेस द्यावा, चांगला ऍपलचा मोबाईल द्यावा, असं तुला नाही वाटत का. तेव्हा ते बोलले हा वाटते ना मॅडम. मग तू का खुश आहेस 2 रुपयाच्या चॉकलेटमध्ये. तू तुझं करिअर घडव ना आधी. तू तर आता 10वीची एक्झाम देत आहे ना. तू तुझं करिअर घडव आधी. तू पूर्ण आपलं एज्युकेशन कर. तू जेव्हा डॉक्टर होशील तुला डॉक्टरच बॉयफ्रेंड किंवा नवरा भेटेल. तू इंजिनियर होशील तर तुला नवरा इंजिनियर भेटेल, शास्त्रज्ञ भेटेल. तू जे बनशील त्याच्या लेवलचा तुला नवरा भेटेल, त्याच्यापेक्षा हाय लेवलचा भेटेल, पण कमी तर भेटणार नाही. तू तू चांगली मोठी शास्त्रज्ञ झाली, एरोनॉटिकल्स मध्ये काय गेली तर तुला काय ऑटो चालवणारा भेटेल का, भांड्याच्या दुकानात काम करणारा नवरा भेटेल का. तर ते म्हटली नाही मॅडम तुम्ही बोलता ते मला तिला कुठेतरी वाटत होतं मॅडम खरं बोलतात, पण एवढा लवकर होत नाही तिच्या. मग मी नाही अभि तो पेरेंट्स के साथ जाएंगे घर में. तिच्या पेरेंट्सला पण सांगितलं की त्यांना तिला चांगलं ठेवा, आता तिला काहीच बोलू नका तिला घरी गेल्यानंतर. तिला एकट्यामध्ये त्यांना पण समजवलं, तिला घरी नेलं, तिला बेटा बेटा म्हणून बोलले. तिला वाटलं की बापरे माझे पेरेंट्स हमेशा मला मारतात, तिच्यासोबत कशाला गेली बोलतात, आता की एवढ्या प्रेमाने काय बोलत आहेत. तिला पण असं चांगलं वाटलं की नाही आपले पेरेंट्स माझ्यासोबत चांगले वागत आहेत असं. मग पुन्हा 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर तिचे काउन्सिलिंग सेशन मी घ्यायची. असंच मग नंतर बोलायची, फ्रेंड सारखं आम्ही झालो. ती पण मला एक गोष्ट सांगायची, मैं आज कॉलेज गई थी तो ऐसा हुआ, फिर एक लड़के ने एक लड़की को ऐसा बोला था तो फिर मैं उसको समझाई. तीच मला सांगू लागली की मॅडम मैंने उसको समझाई. म्हटलं वा तू बडी हो की काउन्सिलर बनेगी अब असं. मग तिला असं वाटू लागलं की नाही मी काहीतरी होणार. मग आता ती रेडिओलॉजिस्ट मध्ये BSc करत आहे नाशिकमध्ये. तर मी जेव्हा सक्करदरा पोलीस स्टेशनला होते आणि असेच पोलीस दिदी मीटिंग घ्यायला गेले होते, संध्याकाळची वेळ होती.
एका मोहल्ल्यात मी घेत होते, नाव वगैरे नाही सांगितलं तुम्हाला आता. एका मोहल्ल्यात मी मीटिंग घेत होती. तर सर्वांना असे पॅरेंट्स वगैरे सर्व उभेच होतो आम्ही, आणि मी सांगत होते त्यांना गुड टच बॅड टच काय असते, मुलांना समजत होती ह्याला. तर मी एक स्टोरी सांगायला बसली की हे बघा, कोणालाही असे आपल्या मांडीवर बसू देऊ नका, कोणाच्या मांडीवर बसायचं नाही बरं, आणि मांडीवर बसल्यानंतर कोणाला आपल्या जांघेला हात नाही लावू द्यायचं. आपल्याला जे वाईट वाटते ना त्या तिथं कुठंच कोणाला हात नाही लावू द्यायचं. तेव्हा एक मुलगी म्हटली, मॅडम मला काहीतरी सांगायचं आहे. म्हटलं थांब बेटा. मग मी सर्वांना सांगितलं पूर्ण. माझे मीटिंग संपली, सर्व गेले. मग त्याच्यानंतर म्हटलं काय सांगायचं आहे बेटा तुला. मग म्हटली की मला पण असं कोणीतरी करतं. तर तुला कोण करतं. मग मी म्हणजे तुझी आई काय करते. मग म्हटलं माझी आई काम करते हॉटेलमध्ये, सकाळी जाते, संध्याकाळी रात्री 12 वाजतापर्यंत येते. घरी कोण असते. घरी माझे अंकल असतात. अंकल म्हणजे कोण, तर माझ्या आईचे मिस्टर, म्हणजे तिचे ते सावत्र वडील होते. बरोबर, ते असतात का. अच्छा, मग ते काय करतात. ते पण कधी कधी कामाला जातात, नाहीतर घरी असतात. बरं, मग ते कामाला जातात तेव्हा तो खालचा दादा येतो वर वर, मग मला करतो आणि माझ्यासोबत सेक्स करतो असं. तर म्हटलं बेटा हे तू सांगितलं तुझ्या मम्मीला. नाही, मला ते चांगलं वाटते, कारण दादा मला चॉकलेट पण देतो असं. मग तू तुझ्या मम्मीला नाही सांगितलं, तुझ्या अंकलला पण नाही सांगितलं. नाही, अंकल आणि मम्मी नसते तेव्हाच दादा येते असं. तर तुम्ही सांगितलं तसंच माझ्यासोबत होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं असं. ती इझिली सांगितली ती ना. मग ते मला ते खूप वाईट वाटलं. आम्ही मग पोलीस स्टेशनला गेलो. PI सरांना सांगितलं, तिच्या आईला बोलवलं, तिच्या त्या अंकलला बोलवलं. तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही घरी नसताना तिला एकटी का सोडता वगैरे. तिला पूर्ण स्टोरी विचारली, तेव्हा तिने सांगितली. मग आम्ही त्या गुन्हा रजिस्टर केला. 376 IPC आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्या मुलाला अरेस्ट केलं. आता त्या मुलीला आम्ही समुपदेशन करून तिच्या आई वडिलांच्या हवाले केलं. ते रूम त्यांनी चेंज केली आणि आता ती मुलगी सुखरूप तिच्या आई वडिलांकडे आहे. तर पोलीस दिदी काम करताना अशा प्रकारे पण अनुभव आलेले आहेत. मॅम, डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना तुम्ही अशा पण काही केसेस बघितल्या असतील ज्याच्यामध्ये मुली ज्या आहेत, छोट्या मुली, त्यांना त्यांच्या व्हल्नरेबिलिटीचा फायदा घेऊन स्पेशली प्रेमाचं जे आहे ते जाळ टाकून कुठे ना कुठे त्यांना नशा वगैरे जे आहेत त्यांच्या आहारी नेऊन जे आहे फसवलं जातं, त्यांच्या सोबत जे आहेत ते वाईट काम केलं जातं. सो अशा काही केसेस आहेत का, तुमचा काही एक्सपिरियन्स आहे ह्या केसेसमध्ये? एक पीडिता आहे, ती 16-17 वर्षाची मुलगी आहे ती. तर तिचा जो मित्र होता तिच्या मोहल्ल्यातीलच, तो तिला प्रेमाने बोलायचा. आधी ते फिरायला जायचे, त्यानंतर तिला ते बियर प्यायला, सिगरेट प्यायला शिकवलं. त्याच्यानंतर ड्रग्ज घ्यायला शिकले ते लोक. ती त्याच्या आहारी गेली पूर्णपणे. मग आहारी गेल्यानंतर ती त्याच्यासोबत बाकीचे वगैरे पण करायची. पण तिला ती इतकी सवय झाली की तिला काही माहीतच नाही की तिच्यासोबत घडत काय आहे. ती जास्त वेळ ते बिना व्यसनची राहू शकत नव्हती. मग तिला जेव्हा तिच्या आईने माझ्याकडे आणलं, तर मी तेव्हा तिला सोबत बोलत होती. तेव्हा ती खूप नॉर्मली चांगली बोलली, ठीक आहे मॅडम, मग ऐसा नाही करूंगी. 5-6 दिवस घरी गेली, चांगली राहिली. पण तिला जेव्हा ते आठवलं, त्याला मुलाला बघितलं तिने, तिला सिगरेट प्यायची इच्छा झाली, मग गेली. मग ती त्याच्यासोबत 2 दिवस गायब राहिली. त्याच्यानंतर तिची आई माझ्याकडे आली. मग मी 363 गुन्हा दाखल केला. दाखल केल्यानंतर तिने मला काहीच सांगितलं नाही. मैं अकेली गई थी, मेरे मौसी के घर गई थी, मैंने कुछ नहीं किया असं तसं जेव्हा सांगितलं तेव्हा मी तो गुन्हा CWC समोर नेलं. तिच्या 164 प्रमाणे माननीय न्यायालयात बयान नोंद केलं. पण तिने काहीच सांगितलं नसल्यामुळे मला तो फायनल करावा लागला. पण मग माझ्या मनात कुठंतरी होतं एक पोलीस दिदी म्हणून किंवा पोलीस म्हणून की मी जरी जो गुन्हा फायनल केला तरी काहीतरी ती लपवतीये, ती काहीतरी सांगत नाहीये मला. मग मी तिला वारंवार पोलीस स्टेशनला बोलवायची, तिच्यासोबत बोलायची. तिच्या आईला पण सांगितलं की तुम्ही हा मोहल्ला चेंज करा ऍटलीस्ट, कारण तो तिला दिसतोय, तिचा भाऊ म्हणतीये त्याला, तो तिला दिसतोय, तो भाऊ तिच्या, तोच तिला सिगरेट दारू देतोय. मग तुम्ही त्या मोहल्ल्यात राहू नका. मग त्यामुळे ती थोडी त्याच्या आईने जेव्हा ते चेंज केलं, मोहल्ला चेंज केला, त्यामुळे माझ्याकडे येऊ शकत नव्हती. पण काही दिवसानंतर तिच्या आईचा फोन आला की मॅडम तिच्या मुलीचं नाव घेतलं आणि तो अभी प्रेग्नेंट आहे.
मतलब फिर वो जहाँ पे है कहाँ पे है, मतलब वो तो है भी नहीं और घर में मुझे पता चला कि वो प्रेग्नेंट है और वो मेरे पास है भी नाही. तर म्हटलं अरे तुम पोलीस स्टेशन में जाओ, पहिले गुन्हा दाखल करो. मग त्या पोलीस स्टेशनला गेला, त्यांनी गुन्हा दाखल नोंद केलं. तेव्हा मग मी पूर्ण आपला साईड बाय साईड इन्व्हेस्टिगेशन जेव्हा चालू ठेवलं, मी तिच्या जिथं ती जुनी राहत होती तिकडे गेली. तिथं मुलांना आपल्या विश्वासात घेतलं. त्यांना माझे जो गुप्त बातमीदार आहेत त्यांना विश्वासात घेऊन मी त्यांना पूर्ण विचारपूस केलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की मॅडम वो उसको ड्रग्स देता था, ड्रग्स में वो खुद तो करता था, दूसरे को भी करवाता था और उनसे पैसे लेता था और उसी पैसे से ये दोनों अपना ड्रग्स वगैरे जो भी है व्यसन पूरा करते थे असं माहीत झालं. तेव्हा मी तिच्या आईला विश्वासात घेऊन तिला पूर्ण हकीकत सांगितली. आता तिच्या आईने तिला पुन्हा माझ्याकडे समुपदेशनाकरिता आणलं. मी तिला CWCच्या समोर न्यायला सांगितलं, तिथं नेलं, आम्हीच हजर केलं होतं तिथं. आणि आता ती पूर्णपणे नाही पण खूप प्रमाणात तिच्यात बदल झाले आहे. ती स्वतः पोलीस स्टेशनला येऊन सांगतेय की मॅडम मुझे मैंने तो पढ़ाई छोड़ दी थी 10th से, अब लेकिन मुझे आगे पढ़ना है, अब मैं कैसे करूँ असं वगैरे. आणि आता तिने ब्युटी पार्लरचा कोर्स सुद्धा स्टार्ट केलेला आहे. तो पण विधी संघर्षित बालक होता, त्याला आम्ही बाल न्यायालयात हजर करून त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात आलेली आहे. आणि मुलगी पण आता सुखरूप आपल्या आईच्या ताब्यात आहे. तुमच्या मते आज मुलींसमोर समाजामध्ये सुरक्षिततेसंबंधी कोणते प्रश्न आहेत आणि नागपूर पोलीस या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी काय करत आहेत, काय उपक्रम राबवत आहेत किंवा काय काम करत आहेत? काही मुलं जे एकदम दादागिरी टाईप नाही का, हिरो बनण्याची कोशिश, गुन्हेगार प्रवृत्तीचे असतात, तर मुली त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. कारण त्यांच्यातले जे 5-6 मित्र असतात ना, त्या मुलीला म्हणजे बॉडीगार्ड सारखे असतात की ये अपने भाई की है, भाभी है अपने, तो बोले तो असं त्यांची लँग्वेज असते. आणि तिला ते खूप छान वाटतं. तिला असं वाटतं की मी मतलब क्यों नाही, कुठली तरी अशी एकदम राणी आहे बा, आणि हे माझे जे बॉडीगार्ड्स आहेत आणि ते पण तिच्यासोबत खूप चांगले राखतात की आपली वहिनी आहे बरं का, असं कोणी बघितलं तर त्याला मारतील, तू आपल्या वहिनीला का चिडलं असं. तर तिला ते असं वाटते की आपण कोणत्या तरी हिरोची हिरोईन आहे असं. पण तिला ते माहीत नसतं, त्याचे दुष्परिणाम माहीत नसतं की सोसायटीमध्ये तर त्यांची काहीच किंमत नाही आहे, त्या हिरोला सोसायटीमध्ये काहीच किंमत नाही. आणि अशा प्रकारे ते मुलांकडे अट्रॅक्ट होतात आणि चुकीच्या मार्गाला लागतात. मुलं आधी पार्ट्या वगैरे करायला बाहेर जातात आणि त्याच्यामुळे मग ते जे मोठे मुलं असतात त्या मुलींना वगैरे आपल्या जाळ्यात ओढतात, त्यांना ड्रग्स वगैरेच्या नादी लावतात आणि त्याच्यामुळे ते चुकीच्या मार्गाने जातात. तर अशा प्रकारे दोन्ही ह्याच्यामध्ये नाही का मुली अट्रॅक्शनमुळे कुठेतरी चुकीच्या मार्गाने जातात. तर त्याच्यामुळे आम्ही तर पोलीस दिदी म्हणून खूप काही काम करतो, त्यांना समुपदेशन करतो, त्यांना नवीन नवीन उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आम्ही नोंदवत असतो. त्यामुळे त्यांचे चुकीच्या मार्गाकडे जे जात आहेत त्यांना ते विसरून ते नवीन आपलं आयुष्य घडवावे, करिअर घडवावं, त्याच्याकडे आम्ही लक्ष देतो. आणि नागपूर पोलीस म्हटलं तर आमच्याकडे बीट मार्शल असतात, ते 24 तास त्यांच्या पेट्रोलिंग चालू असते. तुम्हाला कुठेही मुलींना असं मला एक संदेश द्यावा वाटेल तुमच्या थ्रू की कुठेही तुम्हाला अनसेफ वाटलं तर आमचे बीट मार्शल जवळच असतात. तुम्ही 112वर कॉल करा, 2 मिनिटाच्या आत, 5 मिनिटाच्या आत आमचे बीट मार्शल तुमच्यापर्यंत पोहोचतात. पोलीस दिदी पेट्रोलिंग करत असतात, सायंकाळी सकाळी पोलीस दिदी पेट्रोलिंग करत असतात, दामिनी पथक आहे ते पेट्रोलिंग करत असतात. तर मुलींना असं अनसेफ, नागपूरमध्ये अनसेफ वाटण्याला काहीच नाही आहे, सर्व सेफ आहे. फक्त तुम्ही स्वतःहून कुठेतरी असं वाईट मार्गाला जाऊ नका किंवा स्वतःहून कुठेतरी गुंतू नका. आणि समजा तुम्हाला वाटलंच की तुम्ही असं काहीतरी वाईट मार्गाला गेलेले आहे किंवा तुम्ही कुठेतरी गुंतलेले आहे जबरदस्ती, तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जा. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस दिदीची टीम आहे, त्यांना सांगा तुम्ही कशा प्रकारे कोणत्या मुलाने तुम्हाला फसवलंय, काय केलंय. आम्ही नक्की काही ना काही त्याच्यावर कारवाई करू आणि तुम्हाला पण सुखरूप त्याच्यातून बाहेर काढू. बालकांच्या आणि विशेषतः लहान मुली ज्या असतात यांच्या सेफ्टीसाठी तुम्ही काम करता, संरक्षणासाठी तुम्ही काम करता, तर ह्याच्यामध्ये काम करताना तुम्हाला खूप सारे चॅलेंजेस पण आले असतील. तर हे जे चॅलेंजेस येतात त्यांच्यावर तुम्ही कशी मात करता? सिव्हिलमध्ये जाते, मुलांना आम्ही सिव्हिलमध्ये भेटते, कधीतरी ड्रेसमध्ये पण जाते. त्यांना माहित असते की हे पोलीस आहे आणि सिव्हिलमध्ये गेले तर हे आपली दिदी आहे, हे पोलीस दिदी आहे. तर जेव्हा मी मीटिंग घ्यायला जाते, शाळेत जाते, तेव्हा मी युनिफॉर्मवर जाते. पण मोहल्ल्यात, गली मोहल्ल्यात किंवा माझ्याकडे समुपदेशनाला बोलवले तर मी सिव्हिलमध्ये घेते. तर तेव्हा जे मुलं असतात ना ते सर्व आपल्याला सांगतात जे त्यांच्यासोबत घडले, काय घडलं काय नाही, किंवा इव्हन ते त्यांच्यासोबत काही नसेल घडलं ना, त्यांच्या मैत्रिणीसोबत किंवा त्यांच्या मोहल्ल्यातल्या मुलीसोबत काय घडलं होतं, कोणी कसं टच केलं होतं, ती व्यसन करते किंवा तो व्यसन करतो, तो चोरी करतो, ते सर्व सांगतात आपल्याला. फक्त त्यांना विश्वासात घेऊन आपल्याला काहीतरी चांगलं म्हणजे
प्रयत्न करावे लागतात मनापासून, आपल्याला सर्व काही होतं. आणि चॅलेंजेस मतलब हेच आहेत की त्यांना जोपर्यंत त्यांचा विश्वास आपल्यावर बसत नाही तोपर्यंत ते काही सांगतही नाही. तर हेच एक चॅलेंज आहे की त्यांना आपल्या प्रति पूर्णपणे विश्वासात घेणं की पोलीस वाईट नाही आहेत, पोलीस तुमच्यासाठी आहेत आणि तुम्ही जे आम्हाला सांगाल तर आम्ही काहीतरी चांगलं करू तुमच्यासाठी. तुम्ही ज्यावेळी केसेसवर काम करता, पॅरेंट्स सपोर्टिव्ह नसतात, तुम्ही एक्सपेक्ट करता की पॅरेंट्सने सपोर्टिव्ह असलं पाहिजे. सो हे पण एक चॅलेंज आहे का, नॉन सपोर्टिव्ह पॅरेंट्स किंवा नॉन सपोर्टिव्ह कम्युनिटी? जेव्हा आम्ही मीटिंग्स वगैरे घेतो आणि मुलांना सांगतो ना, सर्वात प्रथम काही झालं तर आपल्या पालकांना सांगायचं, असं आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा ते खरोखर खूप मुलं मुली आपल्या पालकांकडे जातात किंवा इव्हन आम्ही मीटिंग नसली घेतली आणि तरी पालकांना काही गोष्टी जेव्हा माहीत होतात तेव्हा ते पोलिसांपर्यंत यायला नाही बघत. कारण सोसायटी सर्वात मोठा प्रश्न असतो, सोसायटी क्या कहेंगे लोक, हा सर्वात मोठा त्यांच्या समोरील प्रश्न आहे. त्यांना असं वाटतं की बापरे, हे कपूरजी काय म्हणतील, शर्मा काय म्हणतील, वर्मा काय म्हणतील, हे त्यांचे जे प्रश्न असतात ना त्यामुळे ते पोलिसांपर्यंत पोहोचत नाही. आणि जे आपण वेळीच रोखू शकतो दुर्घटना ती आम्ही थांबवू शकत नाही. तर पॅरेंट्ससाठी हे खूप मोठी अडचण आहे की लोक काय बोलणार, बाबा माझी ह्यांची मुलगी अशीच आहे का, मग हिची बदनामी होईल, तिच्या मुली मग लग्नात अडचण येतील किंवा मुलाच्या करिअरमध्ये अडचण येईल. ते पुढचा असा विचार करतात, पण हे विचार नाही करत की मी हे थांबवलं नाही किंवा मी आता पोलिसांपर्यंत गेलं नाही तर पुढील त्याच्या करिअर किंवा त्यांचं आयुष्य आहे ते बरबाद होऊन जाईल. तर पॅरेंट्ससाठी हा खूप मोठा प्रश्न आहे की त्यांनी पोलिसांपर्यंत येत नाही. जेव्हा लहान मुलं त्यांच्या वैयक्तिक समस्या किंवा छळाच्या तक्रारी घेऊन तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता? त्यांची सेफ्टी जी आहे ती तशीच राहावी, त्यांच्यासाठी एक सेफ स्पेस जी आहे ती निर्माण व्हावी, ह्याच्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलता आणि ह्याची काही उदाहरणं तुम्ही देऊ शकता का आम्हाला? तर जेव्हा 18 वर्षाखालील बालकांची कोणतीही कंप्लेंट आली तर तुम्ही बघू शकता, इथं आम्ही बालस्नेही कक्षात त्यांना आधी घेऊन येतो. पोलीस स्टेशनमध्ये जे ठाणे अंमलदारांची कक्ष आहे तिथं कोणतीही आम्ही तक्रार वगैरे घेत नाही. जे पण आहे ते बालस्नेही कक्षातच होते. आणि आम्ही जे सिव्हिलमध्ये असतो, म्हणजे त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की पोलीस आहे, धाक आहे, तर आम्ही सांगू की नाही सांगू, मग ते फ्रेंडली नाही होत. म्हणून आम्ही त्यांना फ्रेंडली करतो. आधी आम्ही सिव्हिलमध्ये असतो, त्यांना चांगले मोठी दिदी किंवा मोठे दादा सारे त्यांचं बोलणं आणि त्याच्यानंतर त्यांना फ्रेंडली करून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही जाणून घेऊन मग पुढील कारवाई आम्ही करत असतो. तर त्यांना असं कधीच असं वाटत नाही की मी काही अनसेफ आहे बा पोलीस इथे येऊन, किंवा माझ्यासोबत अत्याचार घडला तर इथं पण येऊन काहीतरी वाईट होत आहे असं नाही वाटत. त्यांना वाटतं माझ्यासोबत अत्याचार घडला आता काहीतरी चांगलं होईल अशी त्यांना आशा एक चांगली भेटते त्यांना. नागपूर पोलीस बालदेह व्यापाराच्या गंभीर समस्येविरोधात कोणत्या प्रकारे प्रभावी पावले उचलत आहेत? बालक आला तर सर्वात आधी तक्रार घ्यायची म्हणजे घ्यायची, त्याच्यानंतर लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई. असं नाही की आज तक्रार झाली मग उद्या कारवाई होणार, असं नाही. लवकरात लवकर, आज बालक आत्ता आला आत्ता कारवाई होता क्षणी आम्ही दुसऱ्या क्षणी जातो. आमची डीबी टीम, तपास टीम असते ती आरोपीला आणायला जाते आणि लवकरात लवकर त्याच्यावर आम्ही तपास करून चार्जशीट आम्ही माननीय न्यायालयासमोर हजर करतो. ह्याच्यात मला अजून एक सांगावं वाटेल की आमचे जे कमिशनर सर आहेत रवींद्र सिंगल सर, तर माननीय सरांच्या आमच्या कडक आदेश आहेत आम्हाला की बालकांसंबंधी कोणताही गुन्हा आला तर त्वरित कारवाई करणे, लवकरात लवकर चार्जशीट पुटअप करणे आणि त्याला कन्व्हिक्शन कसं होईल ह्याच्यावर जास्तीत जास्त भर देणे. तर आमच्याकडे कोणतेही बालकांचे जे तक्रार आली तर आम्ही प्रयत्न करतो की ते लवकरात लवकर ते गुन्हेगाराला पकडून त्या चार्जशीट बनवून माननीय न्यायालयात सादर करणे. आताच आम्ही काही दिवसापूर्वी एक विनयभंगाचा गुन्हा आला होता तर आम्ही ते 16 तासाच्या आत त्याची चार्जशीट पुटअप केलेली आहे. आणि कोणताही असा गुन्हेगार असला, समजा त्याने बाल देह व्यापारात किंवा त्याला बालकाला ओढलेलं आहे किंवा त्याने त्याच्यासोबत काहीतरी वाईट केलेलं आहे किंवा गुन्हा केलेला आहे तर त्यांना स्ट्रिक्टली आम्ही कधीच त्यांना कुठंही लपलेला असतो, आम्ही नागपूर पोलीस त्याला कुठंही जाऊ देणार नाही. त्याला आम्ही असा एकही गुन्हा असा नाही आहे की आरोपी मिळालेला नाही आहे त्याच्यामध्ये, आरोपी बाल गुन्हेगारांच्या ह्याच्यामध्ये आरोपी मिळालेला नाहीये असं नाहीये. जे बालकांसंबंधी जे पण तक्रार आहे त्याच्यामध्ये आम्ही आरोपी शोधतो आणि त्याच्यावर चांगला स्ट्रॉंग असा तपास करून माननीय न्यायालयात आम्ही चार्जशीट पुटअप करतो.
आपल्या नागपूर शहरातून बालदेह व्यापाराची समस्या पूर्णपणे नष्ट व्हावी आणि आपले शहर जे आहे ते अधिक सुरक्षित बनावे, यासाठी प्रत्येक नागरिकाने किंवा जे पालक आहेत मुलांचे त्यांनी काय योगदान द्यायला हवे? तर ह्याच्यासाठी मी एक सांगू इच्छिते की जोपर्यंत आपल्या पायावर दगड पडत नाही तोपर्यंत आपल्याला दुःख होणार नाही, असं नाही करायचं. की समजा आपण एका ज्या मोहल्ल्यात राहतो, ज्या सोसायटीमध्ये राहतो, तर त्या सोसायटीमध्ये आपली सोसायटी आहे म्हणजे आपलं घर आहे. जसं आपण भारत मेरा देश आहे म्हणतो, आम्ही भारताचे नागरिक म्हणतो, तर मग त्या मोहल्ल्याचे पण नागरिक आपण झालोच ना. तर मग आपल्या मोहल्ल्यात काय घडत आहे काय नाही तर आपण लक्ष ठेवतो. कसं असतं ना, खूप वेळेस बाजूच्या अपार्टमेंटमध्ये नवीन नवीन लोक येतात, नवीन येणं जाणं असते, सर्व असते, त्यांना माहिती असते इथं कोणीतरी नवीन आला गेला, ह्यांची मुलीचा काहीतरी संबंध आहे, ह्यांचा मुलगा ड्रग्ज घेतो, ह्यांचा मुलगा दारू पितो. कारण कसं असतं, पॅरेंट्सला तर उशिरा कळतं, पण बाकी जे मोहल्लेवाले असतात त्यांना आधी माहिती होते, पण ते त्यांच्यापर्यंत जात नाही, कारण त्यांच्यासोबत काही घडलेलं नसतं ना. त्यांना असं वाटतं की माझे मुलं सेफ आहेत, मी कशाला कोणाच्या मदत जाऊ, मी कशाला पोलिसांपर्यंत जाऊ, मी कशाला आपलं नाव समोर येऊ देऊ. तर जोपर्यंत आपल्या पायावर दगड पडत नाही तोपर्यंत काहीच आऊ करायचं नाही, असं नागरिकांची सवय झाली आहे. तर असं नाही करायचं, कारण आपण ज्या सोसायटीत राहतो ना त्या सोसायटीचं आपल्याला देणं आहे काहीतरी. तर आपल्या समजा एखाद्या बाजूच्या फ्लॅटमध्येच कोणी येत जात आहे तर तुम्ही पोलिसांना सांगा की सर मॅडम मला काहीतरी असं ना वेगळं वाटतं, बघ माझं नाव समोर येऊ देऊ नका, दक्ष नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर त्या बाजूच्या सोसायटीच्या बिल्डिंग मध्ये आहे, कारण मला नवीन नवीन लोक येताना दिसतात, काहीतरी वेगळं होत आहे. एवढं जरी सांगितलं तरी आम्ही त्याच्यावर आमच्या पद्धतीने कारवाई करू. मग पुढे आम्ही आमच्या पद्धतीने तिथं आमचे लोक लावू, काय होत आहे काय नाही, मग आम्ही ते आमची जिम्मेदारी नंतरची. पण तुम्ही आधी आमच्यापर्यंत या, पोलिसांपर्यंत पोहोचा, पोलिसांना सांगा, पोलिसांना अप्रोच व्हा, तेव्हाच पोलीस तुमची मदत करतील. जे मुलांना घडवण्यात ना सर्वात मोठा जो हात असतो तो पॅरेंट्सचा असतो, पालकांचा असतो. तर पालकांनी सर्वात प्रथम मुलींवर लक्ष द्यायला पाहिजे. कसं असतं ना, जेव्हा लहानपणी बालक कॉन्व्हेंटमध्ये वगैरे जातो, अंगणवाडीत जातो, तेव्हा येताना जेव्हा आपण पालक जेव्हा त्याला घ्यायला जातात, गेटवर उभे असतात, तेव्हा तो धावत आपल्या आईकडे येतो, त्याच्या मिठी मारतो आणि त्याला असं घाई असते, कधी कधी सांगू वर्गात काय घडलं होतं, आज काय झालं काय नाही. मग तो सुरुवात करतो, आज त्याने माझा खोड रबर घेतला होता, मग मी त्याला बुक्कीच मारली, आज मला टीचरने गुड म्हटलं, 1 स्टार दिलं मला. तर ते एक एक गोष्ट आपल्या आईला सांगतात, आपल्या पेरेंट्सला सांगतात. तेव्हा आणि जेव्हा ते थोडे मोठे होतात ना, त्याच्यापैकी काही इरेज होतात त्या गोष्टी, काय सांगायचं काय नाही ते मग ते ठरवलेलं असतं. पुन्हा ते मोठे झाले 10वीच्या नंतर तर त्यांना ते काहीच सांगत नाही. तर पॅरेंट्सने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आधी आपला मुलगा सर्व सांगत होता ना, मग त्याने तसंच विचारायचं, मग आज काय घडलं, आज तुझे टीचर काय बोलले, आज तू खेळामध्ये काय पार्टिसिपेट केलं, कल्चरल ऍक्टिव्ह मध्ये कोणता सॉन्ग होतं तुझ्या, किंवा तू कोणत्या नाटकात भाग घेतला, तू काय भाषण दिलं, ते सर्व एक एक विचारलं पाहिजे. तर भाषणात तू काय दिलं. असं नाही की आपल्याकडे बिलकुल वेळ नसतं, आपल्याकडे भरपूर वेळ असतं. आपल्या पाल्यांमध्ये द्यायचं, थोडंसं मोबाईलमध्ये कमी लक्ष देऊन आपण अगर ते आपल्या पाल्यांकडे लक्ष दिलं तर ते आपली जमापुंजी आहे, तेच आपलं सर्व काही आहे. आणि आता सर्वांकडे मोबाईल असतात, मोबाईलमध्ये आपलं कोणते कोणते ऍप आहेत, त्याच्यामध्ये तो कोणते ऍप्स वापरतो, त्याचे उपयोग काय आहे, दुरुपयोग काय आहे ते माहिती असणे, त्याची ब्राउझिंग हिस्टरी कधीतरी चेक केली पाहिजे. ते तो म्हणजे त्याने काय 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 बघितलं आहे ते सर्व त्या पालकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे खूप गरजेचं आहे, कारण आता काय असतात ना, मोबाईलमुळे इझिली सर्व काही अवेलेबल आहे सोशल मीडियावर. तर मुलं त्या सोशल मीडियामधून खूप काही शिकत आहेत, त्याचे काही यूज पण चांगले होत आहे. हे कोणी मोबाईल बघून मोठा सीए बनत आहे, डॉक्टर बनत आहे, आपण पेपरमध्ये बघतो, पण हे मोबाईल बघून खूप लोक बिघडत पण आहे, हे पण आपल्याला माहिती आहे. तर पालकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि समजा त्यांना माहिती झालं की हा काय म्हणजे मोबाईलमुळे याचे काहीतरी वेगळं वर्तन होत आहे, तर त्यांनी ते पोलिसांना, जवळच्या पोलिसांना सांगितलं पाहिजे किंवा स्वतः समुपदेशन केलं पाहिजे. पण नाहीच त्यांच्या आवाक्यात आहे तर पोलिसांपर्यंत आलं पाहिजे. मॅम, बाल देह व्यापारासारख्या गुन्ह्यांमध्ये सामील जे गुन्हेगार असतात, अशा गुन्हेगारांना कायद्यानुसार कोणती शिक्षा होऊ शकते? बाल गुन्हेगारीमध्ये जे असतात त्यांना तर सर्वात जास्त 20 वर्षापर्यंतच्या शिक्षा होतात. पण त्यांना मी असं सांगू इच्छिते, खूप लोकांना असं वाटते की आपण एजंट थ्रू गेलो किंवा असं म्हणजे कोणाला ब्लॅकमेल करून त्यांचे यूज केलं तर मला काहीच होणार नाही, किंवा कोण माझं काय करेल.
पण पोलिसांची नजर सर्वांवर असते. तर पोलिसांच्या ह्याच्यातून आमच्यापर्यंत जे आले तक्रार आली तर त्याच्यातून तो कोणीच वाचणार नाही आणि त्यांना जास्तीत जास्त जेवढी शिक्षा आहे IPC मध्ये किंवा ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये जेवढ्या शिक्षा आहेत तेवढ्या जास्तीत जास्त शिक्षा होईल असे आम्ही तपास करतो. बालदेह व्यापार आणि अनैतिक व्यापारासाठी जर तुम्ही लहान मुलांची मागणी करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ह्याच्यातून सुटाल तर हे पूर्णपणे चुकीचे भ्रम आहे तुमचे. हे बालदेह व्यापार आणि अनैतिक व्यापारात तुम्ही मुलांची मागणी केल्या तर तुम्हाला 100% शिक्षा होतेच होते आणि नागपूर पोलीस पूर्णपणे ह्याच्यामध्ये व्हिजिलन्स आहे. तुम्ही कुठेही लपला असाल तर नागपूर पोलिसांच्या नजरेतून तुम्ही सुटणार नाही एवढं लक्ष ठेवा.